बरं, या सगळ्यामध्ये असाही मुद्दा एक समोर आला होता की वैशाली हगवणे प्रकरणी देखील आपण बोलला होतात, गौरी गर्जे प्रकरणी आपण बोलताय, संपदा मुंडे या प्रकरणी आपण का त्या मुद्द्याला हात घातला नाही? नाही, आधी कसं झालं, जेव्हा मी संतोष देशमुखांच्या मुद्द्यावर लढले तेव्हा तिथे बरेचसे आरोप झाले की तुम्ही वंजारींविरुद्ध बोलता आणि वंजारी लोक समाजाविरुद्ध तुमची भूमिका आहे, तुम्ही धनंजय मुंडेंविरुद्ध, पंकजा मुंडे विरुद्ध वगैरे सगळे बोलता आणि वंजारी समाजाविरुद्ध बोलता. तर प्रत्येक कोणाविरुद्धही आपण लढलो ना तरी ते अमुक काहीतरी लेबल तुम्हाला लावणारच. तर जेव्हा संपदा मुंडेचं प्रकरण झालं ना तेव्हा मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी हे म्हणायला सुरुवात केली. मला एक आनंद होतो की प्रत्येक विषयावर मी बोलावं असं यांना वाटतं, याचा अर्थ मी लढते खरोखर आणि ते कुठे ना कुठे यांना जोमतं. तर ते ठीक आहे, म्हणजे त्यांनी बोलणं ठीक आहे, पण आता लोकांना समजून घेणं गरजेचं आहे की ज्या दिवशी संपदा मुंडेंनी रात्री 1:30 वाजता आत्महत्या केली का, जे झालं ते झालं, म्हणजे आता त्याचा तपास चालू आहे, पण त्याच रात्री त्याच संध्याकाळी मी फ्लाईटनी अमेरिकेला गेले. 30 तासाची माझी फ्लाईट होती आणि पोचल्यानंतर माझ्या मुलाला मी जवळजवळ वर्षानंतर भेटले होते. तिथे कुठलेही TV चॅनल्स नाही आहेत, तिथे बघण्याची मला इच्छाही नव्हती, त्यामुळे 5-6 दिवस तर मला माहिती पण नव्हतं आणि मी व्हॉट्सॲपलाही हात लावला नव्हता, काहीच नव्हतं. 5-6 दिवसानंतर मी जेव्हा जस्ट एक मेसेज स्क्रोल केला आणि नंतर मला बाकीचं कळलं. एक मेसेज काय होता, काय अंजली दमानी आता झोपल्या का म्हणे. तर बघून मला एवढा राग आला की हू द हेल इज दिस, यू नो, कोण आहे हे. आणि मग बघितलं की संपदा मुंडेच्या प्रकरणात तुम्ही काहीच बोलला नाही. तेव्हा मला कळलं की काही झालंय आणि मग मी पत्रकारांना विचारलं की एक्झॅक्टली काय झालं. तर तेव्हा मला कळलं की अमुक अमुक असं असं झालंय. आणि तिथून मी आपले आशिष जाधव म्हणून जे आहेत लोकमतचे, त्यांना तिथून मी ऑनलाईन अमेरिकेहून त्यांच्याबरोबर ते डिबेट ती केली. त्याच्यानंतर बाकीच्या डिबेट्स गेल्या, पण तोपर्यंत मला प्रकरण काय हे पण माहीत नव्हतं. तर लढणार काय अशी परिस्थिती होती. पण लेबल करायचं की ती त्या समाजाची होती म्हणून त्यांच्यापुरतं बोलला नाही. पण मग मला हा प्रश्न विचारायचा वाटतो की गौरी गर्जेच्या जेव्हा मला तर ती कुठच्या, मला फक्त सकाळी एक मेसेज आला की एका मुलीने सुइसाईड केली आहे, आई वडील वरळी पोलीस स्टेशनला आहेत, त्यांना न्याय मिळत नाही आहे, कोणी त्यांची कंप्लेंट घेत नाही आहे. रविवारी सकाळी मला वाटतं 8चा सुमार होता, 8:30ला मी वरळी पोलीस स्टेशनला पोचले आणि तेव्हा मला कळलं की ते त्या पंकजा मुंडेच्या PAची बायको होती वगैरे वगैरे. ते तिथे जाऊन कळलं मला. जेव्हा मी तिथे बाहेर गाडी पार्क केली तेव्हा मला जे मेसेजेस आले ते मी ब्रॉडकास्ट ग्रुपवर टाकले, तेव्हा मला कळलं. नाही तर मी गेले होते एका मुलीच्या आईबाबांना मदत करायला आणि जेव्हा पूर्णच्या पूर्ण कळलं तेव्हा तर वेड्यासारखं आम्ही लढलोय. आज सुद्धा सकाळी आज तिचे आई बाबा, भाऊ, मामा सगळे घरी आले होते, कारण आम्ही SIT परत ह्या प्रकरणात पण लावून घेतली. त्याची पूर्ण फॉलोअप, डे टू डे फॉलोअप मी करते आणि बघते की त्या कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. मग माझा प्रश्न आता असा की पंकजा मुंडेंच्या PAची बायको, मग ते जर आई वडील इथे येतात तर एक नीलम गोरे मदत करतात आणि एक अंजली दमानिया मदत करतात, पण मग पंकजा मुंडे का मदत करत नाहीत? तुमच्याच समाजाच्या आहेत ना त्या, तुमच्याच PAची बायको होती ना ती जिने आत्महत्या केली, तर त्या कुटुंबाला तुमचं का मदत होत नाही? जेव्हा त्या घरी गेल्या, पंकजा मुंडे त्यांना भेटायला गेल्या, त्या ऐकायला गेल्या का ऐकवायला गेल्या हेच कळलं नाही, कारण त्यांचा जो इंटरव्ह्यू होता मी बघितला, सुनवत होत्या त्या फक्त वन वे. तर असं वाटतं की ही माणसं काय आहेत. एनिवे, राजकारणात नको पडायला, कारण खूप घाण आहे, खूप म्हणजे खूप घाण आहे. आणि प्रत्येक ठिकाणी राजकारण, आज आपण वैष्णवी म्हटलं तर ते जे राजेंद्र हगवणे होते ते अजित पवार गटाच्या काहीतरी पदावर होते, काय मला माहीत नाही. आपण दुसरं संपदा मुंडे म्हटलं तर ते निंबाळकर होते, जे भाजपचे आत्ता भाजपमध्ये गेलेले होते. तिसरं आपण बघितलं तर हे पण पंकजा मुंडेचा PA. तर सगळी जी प्रकरणं होतात ह्याचं कारण काय आहे ना, की हे त्यांना सत्ता डोक्यात जाते आणि त्यांना वाटतं आपण काहीही करू शकतो आणि कशातूनही बाहेर येऊ शकतो. आणि एक्झॅक्टली हेच होतंय आत्ताच्या घटकेला. हे जे शेवटचं गौरी गर्जे प्रकरण आहे ते पण इतकं हॉरेबल आहे, पण सगळ्यांना माहिती आहे की आपले आखावर बसलेले आहेत, ते फोन बिन करतात, आपण बाहेर येऊ, आज न उद्या बेल मिळेल.